हॅलो गाईज, मी प्रियंका आणि आज मी जर तरची गोष्ट हे नाटक पाहायला चालली आहे. खरं तर ना, इन्स्टावर मला या नाटकाच्या खूप साऱ्या रील्स येत होत्या. त्यामुळे मी विचार केला आपणही एकदा जाऊन पाहून यावं. सुरुवातीला मी माझ्या फ्रेंड्सना विचारलं होतं, पण कोणी तयारच नाही झालं. मग मी विचार केला चला एकटीनेच जाऊया. आणि खरं सांगायचं तर एकटं फिरणं, स्वतःसोबत वेळ घालवणं आणि स्वतःची कंपनी एन्जॉय करणं याची ना एक वेगळीच मजा आहे. आपल्या प्रेमाबद्दलच्या कल्पना बहुतेक वेळा बॉलिवूडच्या रोमॅन्टिक चित्रपटांमधून तयार होतात. या चित्रपटांमध्ये ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो तीच आपलं संपूर्ण आयुष्य बनून जाते. लव्ह ॲट फर्स्ट साईट, हॅपीली एव्हर आफ्टर अशा गोष्टी खूप सुंदर वाटतात, पण खरंच आयुष्यात असं असतं का? हे नाटक पाहिल्यानंतर माझा थोडासा दृष्टिकोन बदलला. कारण आयुष्य हे चित्रपटासारखं स्क्रिप्टेड नसतं. आयुष्य म्हणजे अनपेक्षित वळण, अचानक मिळणारे सरप्राईज, काही आनंदाचे तर काही दुःखाचे, आणि शेवटी आपल्या निर्णयांची जी साखळी तयार होते त्यालाच आपण कदाचित कर्म म्हणतो. या नाटकात राधा आणि समर यांची गोष्ट आहे. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात आणि राधा तिचं संपूर्ण आयुष्य त्या एकाच व्यक्तीसोबत प्लॅन करू लागते. पण आयुष्यात नेहमी आपण प्लॅन केलं तसंच होईल असं तर नाही ना. काही वर्षांनी त्यांचा डिवोर्स होतो आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा त्यांच्या नवीन पार्टनरसोबत एकमेकांसमोर येतात. आता काळजी करू नका हां, मी काही स्पॉइलर देणार नाहीये. पण या नाटकातले काही डायलॉग मला खरंच खूप आवडले. त्यातली एक गोष्ट म्हणजे लहानपणी ना आपल्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतात, खूप सारा चॉईस असतात, आणि जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे ते चॉईस कमी होत जातात आणि आपण घेतलेल्या डिसिजनबद्दलच आपण विचार करू लागतो. आणि खरंच आहे ना, जसजसं आपलं वय वाढत जातं तसतसं आपण आपले करिअर, आपण घेतलेले जॉब डिसिजन आणि आपण निवडलेलं क्षेत्र ह्याबद्दलच विचार करतो आणि आपले ऑप्शन्सही कमी होत जातात. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे मोठं होताना आपण आपल्या आवडीनिवडीच विसरू लागतो. आपल्याला नेमकं काय आवडतं, कोणत्या गोष्टीचा आनंद मिळतो हेही कधीकधी आपल्याला आठवत नाही. आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ आपण उद्याची काळजी, फ्युचरचं टेन्शन आणि रोजच्या रुटीनमध्ये निघून जातो. लहानपणी परीक्षेचं टेन्शन असतं आणि ते टेन्शन कधी भविष्याचा आणि आयुष्याच्या टेन्शनमध्ये बदलतं हेच आपल्याला कळत नाही. पूर्वी मी नियमित डायरी मेंटेन करायची, पुस्तक वाचायचे, पण हळूहळू त्या सवयी सुटल्या. काही दिवसांनी मी पुन्हा जर्नलिंग सुरू केलं आणि खरं सांगू का, मला खरंच खूप रिलॅक्स वाटलं. स्ट्रेस कमी झाला आणि स्वतःसोबत वेळ घालवता आला. पण हा व्हिडिओ जर्नलिंगबद्दल नाही. माझ्या जर्नलिंगबद्दलच्या व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईनच, तर तुम्ही नक्की पहा. पण खरं सांगायचं तर जर तरची गोष्ट हे नाटक फक्त तुमचं एंटरटेनमेंट करत नाही, ते तुम्हाला विचार करायला भाग पाडतं. तुम्ही हे नाटक पाहिलं आहे का? पाहिलं असेल तर तुमचा रिव्ह्यू कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अजून जर पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा. चला तर मग आता हे नाटक संपलं आहे आणि मीही घरी चालले आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हालाही हे नाटक आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. अंटिल देन, बाय बाय.